तर चक्क 3.5 तासामध्ये मी गंगापूरवरून पुण्याला पोहोचलेलो आहे. तर ते कसं? तर सांगतो. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार आणि मी आज चाललेलो आहे पुण्याला. आज पण माझ्यासोबत माझा भाचा आहे. मी जसं तुम्हाला मागं सांगितलं होतं, तो खाटू श्याम, आग्रा, त्याच्यानंतर ओंकारेश्वर इथं गेला होता. तिथून त्यांनी पेठा आणि प्रसादही आणला होता. मी तो दाखवला होता. तर आज तो पण आहे आणि माझा भाऊ आम्हाला सोडायला आलेला आहे गंगापूरला. आज आम्ही ब्लावला जवळपास शनिवारीच बुक केलेली होती. कारण गंगापूरवरून एक कंटिन्युअस जाणारा आहे. त्याचं नाव आहे भूषण. तर तो जात असतो आणि तो जवळपास 4:30 वाजता गंगापूरवरून निघत असतो. त्याच्यामुळं आम्ही लवकर निघालेलो आहे. माझा भाचा आमच्या घरी आलेला होता आणि आम्ही दोघं आता चाललेलो आहे. माझा भाऊ आम्हाला सोडायला येतो आहे. गंगापूरला चाललेलो आहे. शार्प आम्ही 4:30 वाजता घरून आलेलो होतो. आणि जाता जाता मला काय करायचं आहे ना, ATMमधून पैसे काढायचे आहे. कारण तुम्हाला माहिती आहे माझा फोन चालू नाही आहे. तर त्याच्यामुळे ATMमधून मला पैसे काढायचे आहे. तर आता मी ATM समोर उतरलेलो आहे आणि ATMमध्ये चाललेलो आहे. बरोबर 4:16 झालेले आहे. अजून भरपूर वेळ आहे. मला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जायचं आहे. कारण भूषण एकदम पंक्च्युअल माणूस आहे आणि वेळेवरच निघतो तो. मला आहे ना ATMमधून 20,000 रुपये काढायचे होते. काही कारणास्तव घरी पण पैसे लागत होते त्याच्यामुळं. आणि मला पण 5,000 रुपये मी काढून घेतले होते एक सेफर साईड म्हणून. जर फोन वगैरे चालला नाही किंवा चालतच नाही इनफॅक्ट तो, पण जर त्या केसमध्ये काढून घेणार होतो. पण 20,000 आहे ना ह्या ATMमधून काही निघत नव्हते. मग मी काय केलं ना, 10-10 हजाराच्या 2 वेळेस ट्रान्झॅक्शन केल्या. त्याच्यानंतर ते चालायला लागलं. पैसे काढले मी आणि इथं भरपूर कुत्रे भोकण्याचा आवाज येत होता. भीती पण वाटत होती थोडीशी, कारण भरपूर लवकर निघतोय आम्ही. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गेलो आणि भूषण तिथं येऊन थांबलेला होता. शार्प मी 4:32 छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलो होतो आणि लगेच आम्ही गाडीत बसलो दोघं पण आणि लगेच निघालो. तर आज भूषणच्या गाडीमध्ये ना अजून एक जण होता, जो बसणार होता घोडेगाववरून. म्हणजे शनी शिंगणापूर जे आहे तिथं एक फाटा आहे, तर तिथं बसणार होता तो. तर आम्ही तिथं थांबलो. तिथं पण त्या पर्सनला घेतलं आम्ही तिथं. आता सध्या आम्ही तिथं थांबलेलो आहे कारण तो तिथं येणार होता. त्याचं नाव होतं ओमकार. तो गाडीमध्ये बसला आणि आम्ही निघालो आता अहिल्यानगरच्या साईडनी. अहिल्यानगर वगैरे आम्ही क्रॉस केलं. आज ट्रॅफिक लागला नव्हता रस्त्यामध्ये कारण आम्ही भरपूर लवकर पोहोचलेलो होतो. जवळपास 5:50 आम्ही अहिल्यानगर क्रॉस केलेलं होतं. आता सध्या अहिल्यानगर क्रॉस केलेलं आहे आम्ही आणि हा रस्ता एकदम भारी आहे बरं का. नवीन बनलेला आहे. जर तुम्ही मागच्या वर्षी जर येत असाल ना या रस्त्यावरून, तर इतका घाण रस्ता तुम्ही कधीच बघितलेला नसेल. इतका खराब रस्ता होता. इतके गड्डे होते तर विचारू नका. आज रस्त्यामध्ये ना भरपूर गाड्या मला म्हणजे फेल दिसल्या. तर ही पण त्याच्यातलीच एक होती. आणि हा बऱ्यापैकी डोंगराचा रोड आहे. म्हणजे डोंगर नाही म्हणता येणार, टेकड आहे असं सुप्याच्या मागे. तर तिथं होतं हे. आणि सूर्य जस्ट उगवतं आहे. आम्ही सुप्याच्या मागे आहे आणि सूर्य म्हणजे डोळ्यांनी जर बघितला तर उगवताना दिसत होता आणि एकदम भारी वाटत होतं. एकदम सोनेरी सोनेरी दिसत होतं समोर पण. आणि समोर हे जे दिसतंय तुम्हाला, हे सुपा शहर आहे, जे की बेकरीसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो की रस्त्यामध्ये गाड्या भरपूर फेल दिसत होत्या, तर हा मला समोर एक आणखी ॲक्सिडेंट दिसला होता, जो पुलावर जाऊन धडकलेला होता. खाली थोडंसं ओढ्यासारखं होतं आणि नशिबाने ती गाडी तिथंच जाऊन फसलेली आहे. जर डिवायडरवर जाऊन जर आदळली असती ना, कदाचित काही झालं नसतं तिला इतकं. पण ती पुलामध्ये जाऊन फसलेली आहे. 2 पूल आहे तिथं आणि थोडा गॅप आहे त्याच्यामध्ये डिवायडरचा, तर त्याच्यामध्ये जाऊन फसलेली होती ती. तर असं करत करत आम्ही पुढं गेलेलो आहे. दरवेळेस जेव्हा आम्ही असतो ना भूषणसोबत, तर भूषण नेहमी सुप्यामध्ये गाडी थांबवतो, बेकरीमध्ये थांबवत होतो आणि आम्ही चहा वगैरे घेतो. पण आज आम्ही काही गाडी थांबवणार नाही आहे असं डिसाईड केलेलं आहे, कारण आम्हाला लवकर जायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पाऊस पडत नाही आहे, पण समोर आहे ना भरपूर ढग वगैरे दिसत आहे पुण्यामध्ये आल्यानंतर. आधी नाही दिसले, अहिल्यानगरमध्ये पण नाही दिसले. तर आता मी सध्या पोहोचलेलो आहे पुण्यामध्ये आणि जवळजवळ 8 वाजलेले तेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहे. आता सध्या आम्ही आहे रामवाडीला आणि आज इतकी ट्रॅफिक लागला नाही बरं का आम्हाला. काय माहीत का बरं?
त्याचं एक मेन कारण हे पण होतं की आम्ही थोडं लवकर पण निघालेलो होतो. जर पुण्यामध्ये शार्प वेळेवर पोहोचायचं आहे ना, तर पहाटे थोडं लवकर निघा, जेणेकरून की तुम्ही लवकर पुण्यामध्ये पोहोचाल. तर आता आम्ही खडकी कॅन्टोन्मेंट जो एरिया आहे, त्या एरियात आहे आणि तिथून आम्ही आता ब्रेमन चौकाकडे निघालेलो आहे. रेल्वे स्टेशन वगैरे खालून जाणार आहे. ब्रेमन चौकातून आम्ही पुढे रक्षक चौक त्या साईडला चाललेलो आहे. कारण माझा भासाला आहे ना, तिथं सोडून द्यायचं आहे रक्षक चौकामध्ये, जेणेकरून तो पिंपरी गावाकडे जाईल आणि आम्ही वाकडच्या दिशेने निघू. आणि जो ओमकार होता ना, त्याला मुळशी गावात जायचं होतं, त्याच्यामुळं तो राधा चौकात उतरणार होता आणि तिथून पुढे तो कात्रजची गाडी धरून समोर जाणार होता चांदणी चौकाकडे. पावसाचा खूप अंदाज वाटतोय, पाऊस येणार आहे असं वाटतंय. गावाकडे काहीच नव्हता, पण पुण्यामध्ये बऱ्यापैकी ढग दिसत आहे. आणि काल आहे ना, मी टी व्हीवरती न्यूज बघितली होती की पुण्यामध्ये भरपूर मुसळधार पाऊस झालेला आहे. पण मला अजून तरी काही असं सिम्प्टम्स किंवा दिसलं नाही साईडला की पाऊस झालेला आहे किंवा म्हणजे थोडा झालेला आहे, जास्त दिसत नव्हतं असं काही. पण टी व्हीमध्ये भरपूर दाखवत होते. जवळपास 8:20 झालेले आहे आणि आम्ही माझ्या भाच्याला सोडून दिलेलं आहे आणि मी उतरलेलो आहे वाकड चौक इथे. आणि इथे पण समोर आहे ना, गाडी फेल झालेली होती बघा. वाकड ब्रिज आहे तो समोरचा, किंवा हिंजवडी ब्रिज म्हणू शकता तुम्ही त्याला. तिथं उतरलेलो आहे. 8:20 वाजता शार्प मी पोचलो होतो. 8:20 8:25च्या दरम्यान. इथून पुढं मी काय केलं ना, सिटी बस वगैरे धरली आणि ऑफिसमध्ये निघालो. तर आता मी पोचलो आहे गंगारामवाडी सर्कलला आणि वातावरण इतकं भारी होतं सध्या की सांगू नाही शकत, इतकं भारी दिसत होतं. आभाळ पण आलेलं होतं. हा जो आहे ना हिंजवडी, हा आहे ना थोडा कोकणचा एरिया येतो. इथं आहे ना कायम पाऊस पडत असतो. त्याच्यामुळं मी काल टी व्हीमध्ये बघितलं होतं की पाऊस चालू झालेला आहे. त्याच्यामुळं मी आज येताना आहे ना शूज घातले नव्हते, फक्त सँडलच घालून आलो होतो. आणि ऑफिसमध्ये आलो तर इथं पाऊस पडण्याचं काम चालू होतं. बुरबुर का होईना, पण पाऊस चालू होता. सँडल घातल्यामुळं मी वाचलो होतो. शूज घातले असते ना, तर भरपूर ओले होऊन जाता. कारण रस्त्यामध्ये आता मी काही बाईकवर नाही आहे किंवा फोर व्हीलरमध्ये नाही आहे. मी बसना किंवा कालीपिलीनेच शक्यतो ट्रॅव्हल करतो. त्याच्यामुळं थोडं चालावंही लागतं. तर कुठं पाणी असेल तर शूज वगैरे ओले होता, म्हणून मी सँडल घातलेले आहे. ऑफिसमध्ये आलो मी, लॅपटॉप वगैरे ओपन केला, मेल वगैरे बघितले, नाश्ता वगैरे केला आणि साधारणतः असं वातावरण आहे. कॅन्टीनमधून नाश्ता करून आल्यानंतर थोडी बाहेर बुरबुर पण चालू होती, नॉर्मलसी. तर मी असं आज एकदम लवकर पुण्याला पोहोचलेलो आहे. जवळपास साधारणतः 3.5 घंट्यातच मी पुण्याला पोहोचलेलो आहे, जे भरपूर फास्ट आहे बऱ्यापैकी. आम्ही काही ओव्हर स्पीडना पण नाही आलो, एकदम व्यवस्थित आलो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.